नाही, तुम्ही हा एक षडयंत्राचा भाग आहे। स्वतः अनिल देशमुखजी गृहमंत्री या पदावर राहिले आहे, त्यांना याची माहिती आहे। जेलमधून सुटून आल्यावर सुद्धा या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेता आली असती किंवा कोर्टामध्ये त्यांनी व त्यांच्या वकिलांनी जी माहिती दिली आहे, अनेक अशा गोष्टी सांगितल्या तथाकथित कपोकल्पित। मग या गोष्टीला का लपवून ठेवलं कोर्टामध्ये? कोर्टामध्येही त्यांना सांगता आलं असतं। जेव्हा मार्च अधिवेशनामध्ये सचिन वाझेचा विषय निघाला तेव्हा काय म्हणाले ते? तेव्हा हे म्हणत होते की सचिन वाझे म्हणजे का ओसामा बिन लादेन आहे का, त्याची बाजू घेत होते। जगातले फुकटचे दोघे वकील होते, माननीय उद्धवजी आणि माननीय अनिल देशमुखजी। हे बिना फीचे वकील सचिन वाझेचे होते। आता जर अशी घटना झाली होती तर अशा पद्धतीने कोणताही राजकीय नेता आणि गुप्त ठेवायची होती तर कोर्टामध्ये मात्र त्यांना सांगता आलं असतं। त्यांच्याकडे असणारं पेन ड्राईव्ह त्यांना देता आलं असतं। जसं विधानसभेत देवेंद्रजींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गिरीश महाजनांच्या विरुद्ध जे षडयंत्र केलं तो पेन ड्राईव्ह विधानसभेत तेव्हाच दिला, असा लपवून ठेवला नाही, गुप्त ठेवला नाही। आता अडचण अशी आहे की माझी लाडकी बहीण योजना 2,48,00,000 महिलांना 1,500 रुपये थेट जाणार आहे। आमच्या 44 लक्ष शेतकरी बांधवांना 14,700 कोटी रुपये हे मोफत विजेच्या माध्यमातून जाणार आहे। साधारणतः 84 लक्ष शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचा 5,000 रुपये हेक्टरी 10,000 रुपये भावांतर योजनेचा साधारणतः 4,000 कोटीपेक्षा जास्तीचा निधी हा त्यामध्ये जाणार आहे। धानाचा बोनस 20,000 रुपये। महाविकास आघाडी जेव्हा होती तेव्हा मला आठवतं की आम्ही देणार नाही। शेतकऱ्यांच्या विरोधात विधानसभेत रेकॉर्ड आहे, कधीही बघू शकता। आणि यावर एकदा नव्हे 3दा मी प्रश्न केला होता। आता लक्षात आलं की वातावरणामध्ये जिकडे तिकडे लाडकी बहीण योजना आहे आणि म्हणून अशी सनसनाटी निर्माण करायची। या बातम्या मागे पडल्या पाहिजे, या योजना मागे पडल्या पाहिजे आणि अनिल देशमुख आणि त्यांचं प्रकरण हे केंद्रबिंदू म्हणून त्या चॅनलवर चाललं पाहिजे। याशिवाय याच्यामध्ये दुसरा कोणताही अर्थ नाही। तुम्हाला जर गृहमंत्री होते ही माहिती होती, ही माहिती अगोदरच द्यावी लागते। हे या देशातल्या प्रत्येक सन्माननीय संविधान मानणाऱ्या नागरिकाचं हे कर्तव्य आहे, पण ते कर्तव्य तुम्ही निभावलं नाही। आणि म्हणून आता संविधानाच्या माध्यमातून पुन्हा शपथ घेण्याचा अधिकार तुम्हाला राहिलेला नाही। आता त्यांचे जे ॲडवायझर आहे विदेशी, त्या ॲडवायझरनी सांगितलं की देशाच्या या प्रगतीला थांबवायचं असेल तर जाती जातीमध्ये द्वेष काढवा। मला एक प्रश्न सांगा की हा विषय 24 मध्येच का आला? 2011 मध्येही तर मागणी केली होती, तेव्हा तर तुमच्या सरकारने जातनिहाय जनगणना करता येणार नाही असं फाईलवर लिहून ठेवलं। का केलं नाही 2011 मध्ये? आता मात्र पत्रकार परिषदेमध्ये कोणाची काय जात आहे, कोणाची काय जात आहे असं विचारता। हा एक निश्चितपणे राहुल गांधीजी मताचे लाचार बनून या संदर्भामध्ये खेळ करताय आणि या संदर्भामध्ये लोकांना भडकवून आपल्याला निवडणूक कशी जिंकता येईल याच्यासाठी हे षडयंत्र। आता मुंबईचे मुख्यमंत्री राहून मुंबईत पूर आला होता। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, अहो पूर येण्याची कारणं आता का अमेरिकेतही पूर येतोय, रशियातही पूर येतोय, चायनामध्येही पूर येतोय, दुबईमध्ये पूर येतोय। याच्यामध्ये पाण्याची निचरा करण्याची व्यवस्था हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच पाण्याची निचरा करण्याची एक निश्चित व्यवस्था असते। पण दुर्दैवाने क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग यानंतर आपण बघितलं असेल एका दिवशी 237 मिलीमीटर पाऊस। आता आपण चिचपल्लीमध्ये बघितलं की आपला ॲव्हरेज चंद्रपूर जिल्ह्याचा 1100 मिलीमीटर आहे, एका दिवशी 237। व्यवस्था असते का? आज दुबईमध्ये का पूर येतो, आज चीनमध्ये का पूर येतो 8-8 फुटाचा? कारण शेवटी
याला नगर विकास व्यवस्थेच्या सोबत महत्त्वाचा विचार करावा लागेल, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग. आणि म्हणून गेले अनेक वर्ष मी हे आवर्जून सांगतोय की आपण सर्वांनी या वृक्ष लावण्याच्या आंदोलनात मिशनमध्ये सहभागी झालं पाहिजे. तेव्हा आता नेते कोणी बाहेरच पडत नव्हते. आता मी आपलं पडायचो, टीका करायचे लोक, पण शेवटी सत्य सत्य असतं. मी म्हणजे असं हृदयापासून सांगत होतो, कोणीच साथ नाही दिली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.